बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज, भाग 7. पाण्याची सोय नव्हती. 1-2 बोर केल्या पण पाणी लागलं नाही. सारे चिंतित होते. रस्त्याच्या पलीकडे शेत होतं. दिवसा लाईन नसायची, त्यामुळे रात्री लाईन आली की शेतातल्या पिकाला पाणी दिल्यानंतर शेतातला गडी मालकाने सांगितल्याप्रमाणे आश्रमाला पाईप लावून द्यायचा आणि मग पाणी भरलं जायचं. पाणी जपून वापरावं लागे. यावर्षीचा उन्हाळा खूपच तापला. माणसांनाच पाणी पुरत नसे तिथे झाडांना कुठून देणार. शिवाय गुरांनाही पाणी लागे. तरीही झाडं वाचवणं गरजेचं होतं. एकदा पाणीपुरवठा मंत्री माननीय R.R. पाटील नागपूरला दौऱ्यावर आले. डॉक्टर संजयशी त्यांचे फोनवरून बोलणं झालं. आश्रमाला भेट देण्याचं त्यांनी कबूल केलं आणि कबूल केल्याप्रमाणे आलेही. डॉक्टर संजयसोबत त्यांनी खरा परिसर बघितला. हे झाडांच्या बुडाशी मटके कसे? मंत्री महोदय म्हणाले. सर, पाणीच नाही या परिसरात. अतिशय टंचाई पाण्याची. झाडे जगवण्यासाठी ही आमची ठिबक सिंचन योजना आहे. मटकाभर पाणी झाडाच्या बुडाशी ठेवून द्यायचं. थेंब थेंब पाणी गळत राहतं. खरं तर मला इथे प्लांटेशन करायचं होतं. हा डोंगर हिरवा आहेच, पण त्याला अधिक हिरवा करायचं मनात होतं. पण मी बघतो. माननीय R.R. पाटील डॉक्टर संजयच्या मनातलं ओळखून म्हणाले. सारेजण फिरून खाली आले. लॉनच्या खुर्च्यावर बसले. छोटूने सर्वांना पाणी दिलं. चहाचा ट्रे आणला. माननीय R.R. पाटलांनी चहाचा कप घेतला. झाडांच्या बुडाशी असली थेंब थेंब गळणारी मडकी डोळ्यांसमोर आली आणि पाणीपुरवठा योजना मनात आकार घेऊ लागली. काही दिवसातच डॉक्टर संजय यांचं पाणीपुरवठ्याचं स्वप्न माननीय R.R. पाटलांच्या मदतीनं पूर्ण झालं. मुबलक पाणी वृद्धाश्रमाला मिळू लागलं आणि मुख्य म्हणजे वृक्षारोपण झालं. झाडांना पाणी मिळालं. हिरवा डोंगर अधिक हिरवा झाला आणि वृद्धाश्रमाचं अख्खं शिवार हिरवाईनं डोलू लागलं. दुसऱ्यांची स्वप्न आपल्या डोळ्यातच नाही तर आपल्या मनात जागवणारा R.R. पाटील हा साधा सरळ माणूस वृद्धाश्रमाचा आधारस्तंभ आहे. खरंच आहे. हो तर विचारा डोंगरावरच्या प्रत्येक झाडाला. पांडे आजींची प्रकृती हल्ली बरी राहत नव्हती. खाणं पिणं सोडलं होतं. मुलींनाही कळवलं, परंतु मुली आल्या नाहीत. सलाईन लावलं होतं. वर्षा सिस्टर पांडे आजींची काळजी घेत होती. रात्री बेरात्री उठून लक्ष देत होती. डॉक्टर मेश्राम दिवसातून 2 वेळा त्यांना तपासत. वृद्धही जाऊन चौकशी करीत होते. आला दिवस जात होता. तिथल्या प्रत्येकाला आपल्या घरचंच कुणी आजारी आहे असं वाटत होतं. प्रत्येकाच्या तोंडी पांडे आजींचाच विषय. कावळे आजी तर कितीतरी वेळ पांडे आजींजवळ जाऊन बसायच्या. त्यांचा हात हाती घ्यायच्या. केसांवरून हात फिरवायच्या. आजी उठा ना, काही खाता? कावळे आजी पांडे आजींना म्हणाल्या. दोन्ही आजी एकमेकींना आजीच म्हणायच्या आणि जीवही लावायच्या. पांडे आजीने क्षणभर डोळे उघडून बघितले. वर्षा, छोटू, आई या सर्वांवरून नजर फिरवली. कुणाला शोधत होती पांडे आजींची नजर? मुलींना? नक्कीच. आज पुन्हा आईंनी पांडे आजींच्या मुलींना फोन केला. अगं, तुमच्या आईंची तब्येत खराब आहे, येऊन जा भेटीला. आज नाही जमणार हो. का? कामं आहेत, शिवाय सोबतही नाही. रविवारी येऊ. म्हणजे हे 4 दिवसांनी? पण तोपर्यंत तुमच्या आईनं थांबायला हवं ना. म्हणजे एवढी खराब तब्येत आहे का आईंची? उगीच अभद्र बोलू नये. एवढं बोलून तिकडून फोन ठेवला गेला. आईनेही मोबाईल बंद केला. काय म्हणतात मुली, येतात का? वर्षाने आईंना विचारलं. तशा काही त्या बोलल्या नाहीत. येथील एखादी वेळी. आता प्रत्येकाच्याच अडचणी असतात ना. आई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या.
एवढी कोणती कामं आहेत? हं? आणि असतीलही तरी आईपेक्षा तर ती कामं मोठी नाहीत ना? कावळे आजी म्हणाल्या. पुन्हा शांतता पसरली. पांड्याजींचा शांतपणे श्वासोच्छ्वास सुरू होता. कुणी येत होतं, जात होतं. आमचं एक ठीक आहे. पोटचे गोळेच नाहीत. आता पुतणे आत्ने आहेत, नातू नात आहेत. माझ्या नाती खूप गोड. माझ्यावर खूप जीव त्यांचा. म्हणजे पुतण्यांच्या मुली का? वर्षानं विचारलं. होय, त्या येतात ना मला अधूनमधून भेटायला. कावळ्याच्या आठवणीत रमल्या. बहिणीची मुलगी सीमा आठवली. ती अधूनमधून यायची. मावशी म्हणून बिलगायची. खूप छान वाटायचं. मनाला पागोरा फुटायचा. कावळे आजी पांड्याजींच्या अंगावरून हात हलवीत होत्या. माशा डास बसू नयेत म्हणून. किती वाजले ग? 3 वाजले. दिवस खूप मोठा वाटतो नाही? आजी, उन्हाळ्याचे दिवस मोठेच असतात ना? आणि तुम्ही झोपा आता जरा वेळ. मी आहे पांड्याजींजवळ. हो ग, तू आहेस, पण मन धरवत नाही ना. चला चला बरं, उठा. पाठ लागली असेल बसून बसून. वर्षाने मग कावळे आजींना बळीच उठवलं. उठता उठता पुन्हा त्या म्हणाल्या. काय वय असेल ग पांड्याजींचं? असतील तुमच्याच वयाच्या. कावळ्या आजीने उठल्यावर पातळाचा घोळ नीट खोचला. दोन्ही खांद्यावरून पदर घेतला आणि आपल्या खोलीकडे चालू लागल्या. सोबत वर्षा होती. कावळ्या आजी उंच होत्या. भरल्या अंगाच्या, गोऱ्या पान, मधून भांग, काळ्या पांढऱ्या केसांचा मानेवरती लिंबा एवढा अंबाडा. दोन्ही हातात काचेची काकणं आणि किंचित कमरेमधून वाकून चालायच्या. वरांड्यातून चालताना कावळ्याजींची गोरीपान तांबूस पावलं बघून वर्षा म्हणाली. आजी, तुमची पावलं किती सुंदर दिसतात. फक्त पावलंच का ग? चालता चालता आजी म्हणाल्या. नाही आजी, तुम्ही पण छान दिसता. छानसा हसल्या आजी. दिवसभराचं पांड्या आजी प्रकृतीचं मनावरती असलेलं सावट हसण्यानं कमी झालं. आता काय राहिलंय ग? पूर्वी बघायचं होतंस कशी महालक्ष्मीसारखी दिसत होती ती. स्वतःतच हरवून स्वतःशीच बोलावं तशा आजी बोलल्या. आजोबांचं तुमच्यावर खूप प्रेम असेल नाही? हसले आजी. जणू वर्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तर त्याने आपल्या हसण्यातूनच दिली होती. आजी, आराम करा, मी चलते. आजींना कॉटवरती बसवत वर्षा म्हणाली. ठीक आहे, मला पांड्या आजींचं थोड्या थोड्या वेळानं कळवत चला. बरं. कावळ्या आजींनी कॉटवरती बसल्या बसल्या आपले पाय निरखले. मग अंथरुणावरती अंग टाकलं. आयुष्यातील सोनेरी दिवस आठवले. त्यांचा संसार आठवला. 10 वर्षांपूर्वी गेलेले पती आठवले. किती हौशी होते ते. दर दिवाळीला संक्रांतीला मला पातळ आणायचे. आपल्या आवडीचं. म्हणायचे, बघ हा हिरवा रंग तुला छान खुलेल. मग संक्रांतीला आपण ते हिरवं कंच जरीकाठाचं पातळ नेसत असू. हिरव्या बांगड्या, त्यांच्या आगेमागे सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि गळ्याभोवती ठुशी सोन्याच्या मण्यांची. त्यांना केवढं कौतुक होतं माझं. पण मी त्यांना मूल नाही देऊ शकले. ही खंत आयुष्यभर बोचत राहिली. ह्यांच्या लहान बहीण भावांची जबाबदारी आम्ही आनंदानं पेलली. त्यांची शिक्षणं, लग्न झाली. बहिणी आपापल्या घरी गेल्या. भाऊ शिकून सवरून मोठे झाले, लग्न झाली. लहान बाहेरगावी राहत होता. मधला गावातच. सणवार एकत्र होत होते. दोघंही आम्हाला आईवडिलांच्या ठिकाणी मानीत. बायकाही त्यांना अनुरूपच होत्या. थोडं आजाराचं निमित्त झालं आणि अचानक हे गेले. मला त्यावेळी आकाशच फाटल्यासारखं झालं. पण ह्यांच्या नातेवाईकांनी मला धीर दिला.
आधार दिला. ह्यांचं क्रियाकर्म व्यवस्थित केलं आणि तेरवी होताच गावात राहणारे मधले दीर म्हणाले, वहिनी तुम्ही चला आमच्यासोबत. नाही भाऊजी, हे घर सोडून मी नाही जाणार कुठं. आमचंही घर तुमचंच आहे ना. आजवर तुम्ही आमचं केलं, आता आम्हाला संधी द्या. आणि माझं काही न ऐकता दाराला कुलूप घालून ते मला घरी घेऊन आले. आणि खरंच त्यांनी मला काही कमी पडू दिलं नाही, एकटेपणा वाटू दिला नाही. आता दिराच्या मुलाचं लग्न थाटात पार पडलं. नवीन सून घरात आली. तिला तिच्या रूपाचा, तिच्या शिक्षणाचा आणि माहेरच्या मोठेपणाचा गर्व होता. अतिशय अभिमानी होती ती. आल्याबरोबर घरातली सूत्रे हाती घेतली. सासू सासऱ्यांना विचारेनाशी झाली. घराच्या मालकिनीच्या तोऱ्यात ती वागत होती. माझ्या जावेला तिचं ते वागणं बघून कानकोंड होत होतं. आपल्याच घरात पाहुण्यासारखं वाटत होतं तिला. एकदा जवळपास कुणी नाही हे बघून मी आमच्या नव्या सुनेला म्हटलंही, बाई ग, तू जे वागतेस ते चुकीचं आहे. असं नाही तुला वाटत? काय चुकीचं वागले मी? अगं, एवढी वर्षे ज्याने हा संसार निगुतीनं केला, हे घर सावरून धरलं, त्यांना असं एकटं टाकणं. मोठी आई, मी कुणालाही एकटं टाकलेलं नाही, पण वागते तशीच ना, वाळी टाकल्यासारखं. अगं, साधी भाजी कुठली करायची एवढं जरी विचारलंस ना, तरी म्हाताऱ्या माणसाचा जीव सुखावतो ग. या घरातील आपणही एक आहोत असं वाटतं. करावं आपल्या मनानं सगळं, पण थोडं विचारावं ना. दुसऱ्यांना मान दिल्यानं आपला मान कमी होत नाही, उलट वाढतो. मोठी आई, मला ज्ञान शिकवू नका. खरं तर तुम्हाला आम्ही इथे ठेवून घेतो हेच उपकार समजा. तसंही आम्ही काही तुमचं देणं लागत नाही. मी तर नाहीच नाही. तुम्ही कुणी कुणाचं काय केलं हा तुमचा व्यवहार झाला. फटकन बोलली सुनबाई. आणि त्या एवढ्याशा पोरीचं हे बोलणं ऐकून माझं मनच उडालं. त्या घरात राहणं नको वाटत होतं. बाई, आज जेवल्या नाही तुम्ही नीट? जावेने मला विचारलं. इच्छाच नाही ग. आणि एक सांगू, मला इथे नाही राहावंसं वाटत. का? का म्हणून काय विचारतेस? हे घर तुझं ना, ते तुला तरी हल्ली तुझं वाटतं? जावेच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. भरल्या कंठाने म्हणाली, नाही वाटत हो, खरंच नाही वाटत माझं घर मला आपलं. पण काय करावं, जीव गुदमरतोय घरात. परक्यासारखं वाटतंय. माझी मी वेगळी व्यवस्था बघते. म्हणजे कुठे लहाण्याकडे जाणार का? नको, कुणाच्या घरी नाही जावंसं वाटत आता. मग काय तुमच्या घरी जातो म्हणताय? तिथेही कुणाच्या आधारानं राहू? डोळ्यांना नीट दिसत नाही, कामं होत नाहीत. परवा वर्तमानपत्रात वाचलंय कुठंतरी, संजीवन वृद्धाश्रम आहे म्हणून. त्याची चौकशी करायला सांग भाऊजींना. हे बघ वर्तमानपत्र. आपल्या गादी खालून वर्तमानपत्र काढून मी ते लहान जावेच्या हाती दिलं. तिनं ते वाचलं. बाई, वृद्धाश्रमात राहणं नाही मनाला पटत. असं करा ना, काही दिवस लहान भाऊजींकडे जाऊन या. तेवढाच हवा पालट. हवा पालटाने मनाची स्थिती थोडीच पालटणार आहे. आणि काय ग, तिथं तरी याहून वेगळी परिस्थिती थोडीच असणार आहे. मी माझं घर विकायचं म्हणते. मागेही म्हटलं तर पोरं नाही म्हणतात. वास्तू तुमची आहे बाई, त्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. माझ्या पोरांना कशाला विचारता? करते धरते तेच ना. आणि तेवढ्यात सून तिथे आली. काय चाललंय मोठी आई? मानभावीपणाने सून म्हणाली. आणि वर्तमानपत्रात काय बघताय दोघी? दोघी जावा चुप्प होत्या. तिनेच मग वर्तमानपत्र चाळल्यासारखं केलं आणि म्हणाली, मोठी आई, यात वृद्धाश्रमाची जाहिरात दिसतेय.
तुम्ही जाता का तिथे? करू चौकशी? आणि मोठ्या आई, घर विकायच्या भानगडीत पडूच नका. ह्यांच्या नावाने ते घर करा. वृद्धाश्रमात दर महिन्याला लागणारा पैसा आम्ही भरू. खरं तर घर विकायचीच माझी इच्छा होती. येणारा पैसा बँकेत टाकला असता आणि व्याजावरती माझा खर्च निभला असता. कुणाला दर महिन्याला पैसे मागायचं काम नव्हतं. पण माझं कुणीही ऐकलं नाही. माझी सही घेऊन पुतण्यानं घर आपल्या नावावर करून घेतलं. मनात शंका होतीच. लहान भाऊजी, त्यांच्याकडील मंडळी ह्यामुळे नाराज झाली. तुम्हाला तोच पुतण्या गोड ना? माझ्या मुलानं काय घोडं मारलं तुमचं? तसंही बाई, तुमचं प्रेम मधल्या भाऊजींच्या कुटुंबावरच अधिक हो. लहान जावनं टोमणा मारला. पण मला नेमकं काय वाटतं हे कोणी विचारलंच नाही. आणि आज 4 वर्ष होत आहेत मला इथं वृद्धाश्रमात आणून ठेवले. भेटायला यायचे. पुतण्याला मुलं झाली होती. ती पोरं आली की जीव हरकून जायचा. त्यांच्याशी बोलण्यात वेळ कसा सरायचा ते कळत नव्हतं. वाटायचं ह्याने इथून जाऊच नाही. माझी बहीण लेक सोमा कॉलेजात होती. ती मात्र मावशी मावशी करून भेटीला यायची. येताना फळं बिस्किटं आणायची. आता तर वय झालंय. चालायला आधार लागतो. डोळ्यांनी कमी दिसतंय. इथं मी छान रमले समवयस्कांमध्ये, पण मन सीमाची वाट पाहत असतं. थोडीशी जरी चाहू लागली की वाटतं आली की काय पोरगी. बसल्या बसल्या कावळ्या आजींच्या पाठीला रग लागली. त्यांनी पुन्हा आपला हात आपल्या पायावरून तळपायावरून फिरवला. डोळे बारीक करून गोरे पान पावलं निरखीत राहिल्या. लालसर तांबूस. कधीतरी यजमानांसोबत पाहिलेला मीनाकुमारीचा कुठलासा सिनेमा आठवला. नाव नव्हतं आठवत त्या सिनेमाचं. त्यात नायक तिला म्हणतो, तुमचे पाय खूप सुंदर आहेत, जमिनीवर नका ठेवू. हिंदीतल्या नायकाने अतिशय अदबीने उच्चारले ते वाक्य कावळ्याजींना आता आठवलं. स्वतःशीच ते हसल्या. चेहऱ्यावरच्या रेषानं रेषांमधून ते हसू मग झिरपत राहिलं. आणि मग हळूच त्याने अंतरुणावरती अंग टाकलं. पांडे आजींची प्रकृती चांगली नसल्याचे आईने फोनवरून डॉक्टर संजयला कळवले. आई, पांड्याजींच्या मुलींना कळवलं का? हो भाऊ, कळवलं. मग आलं कुणी? नाही, कामं आहेत म्हणाल्या. एवढं बोलणं होत नाही तर फोन कट झाला होता. आई आपल्या या मोठ्या लाडक्या मुलाला कधी संजू तर कधी भाऊ म्हणत. आईना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. धाकटा प्रशांत. त्याचा बिझनेस होता. दोघंही हुशार, आपापल्या क्षेत्रात नाव कमवून होते. मुलींचं लग्न झालं होतं. तसं आईना काही कमी नव्हतं. कशाची ददात नव्हती. सुना चांगल्या होत्या. नातवंडांना आजीचा आणि आजोबांचाही लळा होता. दगदगीची गरज नव्हती. इकडं संजीवन वृद्धाश्रमाचा व्याप वाढला होता. डॉक्टर स्वतः इथे 24 तास राहू शकत नव्हते. घरचं जबाबदारीनं सांभाळणारं कुणीतरी हवं होतं. आई बाबा जर आश्रमात राहिले तर बरं होणार होतं. तिथेही कुणाचा तरी वचक हवा होता. आपुलकीनं सारं सांभाळून घेणारी माणसं हवी होती. आईबाबांना विचारून बघावं का? डॉक्टर संजयच्या मनात विचार आला. त्यांना वाईट तर नाही वाटणार? खरं तर आईबाबांच्या मागे काही व्याप नव्हता. त्याने आरामात आनंदाने जगावं असंच त्यांना वाटत होतं. इथेही घरी मुलं लहान होती. आम्ही दोघं दवाखान्यात गेल्यावर मुलांजवळ कोण, हाही प्रश्न होताच. कारण घरी आई असल्याने आम्ही निर्धास्त होतो. पण संजीवनचा विचार करणे आवश्यक होते. आणि मग मनातील सारे प्रश्न थोपून डॉक्टर संजयने आईजवळ विषय काढलाच. आई, बोल, एक विचारायचं होतं. विचार ना. की नमनालाच घडाभर तेल लावणार आहेस? पुन्हा डॉक्टर संजय क्षणभर थांबले. शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाले, आई, संजीवनकडे लक्ष द्यायला घरचं कुणीतरी हवं होतं. मग आम्ही जाऊ का?
मी आणि बाबा राहीन तिथं. आईने आपल्या लेकाचा कठीण प्रश्न सोप्पा केला होता. पण भाऊ, घरी अकातच आहे ना, लेकरं लहान आहेत. बघू काहीतरी व्यवस्था करू. असं करू, दिवसभराची एखादी मुलगी मिळाली तर बघूया. मायलेकांचं बोलणं काम करता करता ऐकत असणारी सरिता म्हणाली. आणि मग घर सोडून नातवंडांचा लळा प्रेम मागं ठेवून संजीवनचा आधार होण्यासाठी आईबाबांसह वृद्धाश्रमात दाखल झाल्या आणि डॉक्टर संजयची काळजी मिटली. पण पल्लवी शंतनूला आजीच लागायची. त्यांची समजूत घालता घालता पुरे वाट व्हायची. हातात फोन धरून असल्या डॉक्टर संजयला हे आठवलं. फोनची रिंग वाजली. आईने फोन उचलला. आई, संजू बोलतोय. अगं, मगाशी बोलता बोलता फोन कट झाला. हा इथला नेहमीचाच प्रॉब्लेम होता. फोन लागायचा नाही आणि लागला तर मधूनच बंद व्हायचा. मोबाईलला रेंजच नसायची. वर टेकडीवर गेलं की मग मोबाईलला रेंज यायची. हां, बोल. पांड्याजींची तब्येत खूप खराब आहे का? डॉक्टरांनी म्हणजे डॅडीनी पाहिलं का? हो, डॉक्टर साहेब येऊन गेले, पण काही खरं नाही म्हणाले. भाऊ, मला तर वाटते की ही रात्रही निघणं मुश्किल आहे. मी येतो आजच मुक्कामाने. ये. संध्याकाळ झाली होती. आजची सांज तिथे सर्वांना उगीचच लांबल्यासारखी वाटली. कातरवेळी मनाला हुरहुर लागून राहिली. येता जाता पांड्याजींच्या खोलीमध्ये कुणी ना कुणी डोकावत होते. 7 वाजले. जेवणाची वेळ झाली. आज जेवणातही कुणाचेच लक्ष नव्हते. शांतपणे जेवणं उरकली. फारसं कुणी कुणाशी बोललं नाही. रात्री 8च्या सुमारास डॉक्टर संजय संजीवनमध्ये आले. गाडीतून उतरताना आवश्यक त्या कपड्याचं पॉलिथिन हाती घेतलं. छोटूनं समोर होऊन डॉक्टरांच्या हातातील पॉलिथिन स्वतःच घेतलं. आज डॉक्टर गंभीर होते. नेहमीसारखी आनंदाने आरोळी ठोकली नाही. कुणाची गंमत केली नाही. ते सरळ पांड्याजींच्या खोलीमध्ये गेले. त्यांच्या मागून इतर मंडळीही गेली. पांड्याजींचे डोळे मिटले होते. मंद मंद श्वास सुरू होता. आजींच्या कपाळावर थोपटून डॉक्टर एक शब्दही न बोलता मागे फिरले. ती रात्र सरता सरत नव्हती. बहुतेक जण या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. कावळ्या आजी रात्री उठून बसल्या. वाटलं उठावं आणि जावं पांड्याजींकडं. पण त्यांची खोली वेगळी होती. एकतर रात्री दिसत नाही आपल्याला. कुठं जाऊन धडपडलो नि पडलो बिडलो तर आफत. एकदाची रात्र संपली. सूर्य उगवला. उन्हाळ्याचे दिवस. सकाळी सकाळीच गरम होत होतं. सकाळी ब्राह्मणकर साहेबांनी वृद्धाश्रमात आईना फोन लावला. काय आई, कसं काय सुरू आहे? सगळं ठीक आहे. आज आम्ही दोघंही आश्रमात येतोय. आज वृद्धांना जेवण आमच्याकडून. काही विशेष आहे का साहेब? नाही तर सहजच. सांगा ना काय आहे? खरंच काही नाही. एवढ्यात आलो नव्हतो, म्हटलं जाऊन यावं. या, आम्ही वाट पाहतो. डॉक्टर साहेब आले आहेत का एवढ्यात? काल रात्री आलेत. काही विशेष? पांडे आजी आजारी आहेत. असं? येतो आम्ही 12पर्यंत. असं म्हणून ब्राह्मणकर साहेबांनी फोन ठेवला. आज खरं तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. परंतु त्यांनी मुद्दामच सांगितलं नाही. मागे एकदा असंच सांगून गेले असता आईने मेजवानीचा थाट उडवून दिला होता. आंब्याचा रस, शेवया, कुरड्या, भजे, चटण्या वगैरे. अलीकडे मात्र ते वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला वृद्धाश्रमात हमखास जात. वृद्धांना जेवण देत, काहीतरी गोड घेऊन जात आणि मग वृद्धांसोबत काही वेळ घालवीत. परंतु वाढदिवस आहे असं मात्र सांगत नसत. 12च्या सुमारास दोघंही आश्रमात पोहोचले. उन्हाळ्याचे दिवस. ऊन खूप होतं. वृद्धांची जेवणाची वेळ झाली होती. मुद्दाम ऑर्डर देऊन तयार करून आणलेली गरम गरम जिलेबी सर्वांना वाढण्यात आली.
पांड्याजींची भेट घेतली. आज डॉक्टर मेश्राम पण नागपूरला जायची घाई न करता थांबले होते. साऱ्यांचीच खोलीत ये जा सुरू होती. पांड्याजींचा श्वास हलके हलके चालू होता. तो आता जरा जोरात व्हायला लागला. वृद्धांची जेवणं झाली का? डॉक्टर संजयनी डायनिंग हॉलमध्ये येऊन विचारलं. होय, पारू म्हणाली. चला, बाकीच्याने जेवून घ्या पटापट. एका 15 मिनिटात साऱ्याने कशीबशी जेवणं उरकली. जात नव्हतंच कुणाला, पण ताटावर बसून थोडंफार साऱ्यांनी खाल्लं. पुन्हा सारेजण पांड्याजींभोवती गोळा झाले. श्वास जोरात सुरू होता. घशातून घरघर आवाज येत होता. आजींना खाली घ्या, आई म्हणाल्या. तसं एक दोघांनी आजींना खाली सतरंजीवर ठेवलं. तुळस घातलेलं पाणी चमच्याने तोंडात टाकलं आणि ते पाणी ओठातून बाजूने खाली पडलं. श्वास हळूहळू मंद मंद होत गेला. खाली पडलेल्या चिमणीने तोंड वासावं तसे पांड्याजींचे ओठ विलग झाले. अर्धवट उघडे असलेले डोळे आईने झाकले. संजीवन वृद्धाश्रमातील सर्वजण पांड्याजींच्या अवतीभोवती दाटीवाटीने उभे होते आणि सर्वांसमोर पांडे आजी गेल्या. कावळ्या आजीने डोळ्यांना पदर लावला. गर्दीतून वाट काढीत डॉक्टर संजय बाहेर आले. आजींच्या मुलींना फोन लावला. अरे, गेली का आई? आम्ही येणारच होतो 1-2 दिवसात. वाटलं असल्या निर्दयी आणि निष्ठूर मुलींना खडसावून काढावं, पण डॉक्टर काही म्हणाले नाहीत. पण ते उघडपणे एवढेच म्हणाले. येताय का? की येतोय, निघतोय आम्ही. लहान बहिणीला कळवते. मी कळवलंय. आणि एवढं बोलून डॉक्टर संजय यांनी मोबाईल बंद केला. त्यांच्या मागे ब्राह्मणकर साहेब येऊन उभे राहिले. डॉक्टर मेश्रामही आले. डॉक्टर मेश्रामांना सगळे तिथे डॅडी म्हणत. डॉक्टर, सामानाची व्यवस्था करावी लागेल, ब्राह्मणकर साहेब म्हणाले. त्यांच्या मुली आणणार नाहीत का सामान? शेवटची बोळवण म्हणून? मला नाही वाटत त्या काही आणतील म्हणून. आणि डॉक्टरांनी जोरात आवाज दिला. अरे छोटू, छोटू, रवी, कोण आहे तिकडे? जी, रवी म्हणाला. हिंगण्याला जाऊन सामान घेऊन ये. पण साहेब, आमगावले बी भेटते. तर मग तेथून आण. खिशातून काही नोटा काढून त्या रवीच्या हाती देत डॉक्टर संजय म्हणाले. 4 वाजायला आले होते. उकाडा खूप होता. गरम झाका चालू होत्या. डोक्याला शेले बांधून, कुणी रुमाल बांधून सारे इकडे तिकडे फिरत होते. एवढ्यात रवी अंत्यक्रियेचं सामान घेऊन आला. हार फुलंही आणली. पांड्याजींच्या मुली एकदा खोलीमध्ये गेल्या. आईला डोळं भरून बघितलं आणि बाहेरून उभ्या राहिल्या. त्यांना बघून आईनं वाटलं, ह्या पोरी थोड्या आधी आल्या असत्या तर पोरींचं बोलणं आजीने मनात साठवून घेतलं असतं. पोटच्या पोरींचा आवाज ऐकून त्यांच्या स्पर्शाने महायात्रेला निघालेला आजींचा जीव सुपा एवढा झाला असता. आतल्या आत. पण दुनियाच कठोर आहे. रक्ताची नाती ठिसूळ झालीत. आजींना बाहेर आणलं. खुर्चीवर बसून आंघोळ झाली. तेवढ्यात आजींच्या मुलींचा मोबाईल वाजला. कोण? बोल मावशी. आजींच्या बहिणीचा कोकणातून फोन होता. फारसा संपर्क नव्हता. 4-6 महिन्यातून एखादा फोन असायचा. नेमका आज आला फोन. आई ना? आई गेली. हो आजच. कळवणार होतेच. हो ना, वाईटच झालं. बरं, ठेवते फोन. आजींना लाल पातळ नेसवण्यात आलं. गोऱ्या पान आजी लाल पातळात छान दिसत होत्या, अगदी झोपल्यासारख्या. मृताच्या कपाळावर लावण्यासाठी लागणारा कलदार रुपया डॉक्टर संजयने खिशातून काढला. मुली जावई मख्खपणे सारे बघत होते. हार घालण्यात आले आणि मग रघुपती राघव राजारामच्या गजरात पांड्याजींची प्रेतयात्रा निघाली. संजीवन वृद्धाश्रमातला पहिला मृत्यू, पहिली प्रेतयात्रा. कावळ्याजी खचून खालीच बसल्या. रक्ताची नाती नसलेले डोळे टिपीत होते. रक्ताची नाती मात्र कोरडी होती. का?
का होतंय असं? रक्ताची नाती फुलपटासारखी वाऱ्यावर उडून जातात, तेव्हा मैत्रीची नाती आतून आतून रसरशीत होत जातात. खरंच खरंच रसरशीत होत जातात मैत्रीची नाती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.